माझा आवाज हा लिप मुवमेंट आधी आणि रेकॉर्डिंग नंतर असं काहीतरी होतं आहे. आय डोंट नो की वाय इज दॅट हॅपनिंग, बट लेट्स सी. सर मंडळी नमस्कार, माझं नाव अभिषेक कुलकर्णी. मी आपल्यासमोर आज एक विषय मांडणार आहे आणि तो विषय आहे फोमो द ट्रॅप. सो फोमो म्हणजे काय, तर फिअर ऑफ मिसिंग आउट, सतत काहीतरी आपल्या हातनं निसटून जाण्याची भीती. आणि ही संकल्पना एक प्रकारची की अरे माझ्या हातातनं काहीतरी निसटून जाईल, मग तो वेळ असेल, संधी असतील किंवा अजून काही असेल, पण सतत काहीतरी एक भीती निर्माण होणं मनामध्ये, फिअर ऑफ मिसिंग आउट. आणि आजकालची तरुण पिढी किंवा आजकालची करिअर करणारी पिढी ह्या सगळ्या फिअर ऑफ मिसिंग आउटमध्ये अडकलेली आहे. बराच काळ झाला मी ही कॉन्सेप्ट ऐकतो आहे आणि परवा मला अचानक क्लिक झालं की हे फिअर ऑफ मिसिंग आउट जे आहे ना, हे आपल्यामध्ये जाणून बुजून इम्प्लांट केलेलं आहे, पेरलेलं आहे. आणि तेव्हा मला असं वाटलं की ह्यातनं आपण बाहेर पडणं जरूर गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट पूर्ण होण्यासाठी त्याला एक सर्टन वेळ द्यावा लागतो ना, त्याला काहीतरी एक सर्टन पिरियड गेला पाहिजे. ऑन द अदर साईड मनाला एक अशी सवय लागली की सगळं काही झटक्यात, 2 मिनटात, 2 सेकंदात. तर ह्याचा दुसरा परिणाम, कॉन्ट्रडिक्टरी इफेक्ट त्याचा मनावरच दुसऱ्या बाजूने असा होतो की मग मन सगळीकडे तेच अप्लाय करायला लागतं, बुद्धी आपली सगळीकडे तीच गोष्ट अप्लाय करायला लागते. म्हणजे मला जर काही सर्टन ABCDEFG अशा गोष्टी 30 सेकंदात, 10 सेकंदात, 15 सेकंदात, 20 सेकंदात, 1-2 मिनटामध्ये, 3 मिनटामध्ये ऐकायची आणि माहिती मिळवायची सवय माझ्या मनाला हळूहळू जर लागत चालली आहे, तर ऑन द अदर हँड माझी बुद्धी, माझं मन मला असं सांगतं की हीच ती सवय आहे. त्यामुळे मग करिअर पण रॅपिड झालं पाहिजे, आपल्यामध्ये बदल पण रॅपिड झाले पाहिजे. एखादा बदल आपल्या आयुष्यात हवा असेल आपल्याला, किंवा आपल्याला काही पॉझिटिव्ह चेंजेसकडे वळायचं असेल, तर ते रॅपिडली झालं पाहिजे. आणि इनकेस जर ते रॅपिडली होत नसेल तर आपल्याला ती एन्झायटी तयार होते, तो स्ट्रेस तयार होतो. सो मला असं वाटतं की हे आपल्यामध्ये जे फिअर ऑफ मिसिंग आउट आहे, हे जाणून बुजून इम्प्लांट केलेलं आहे, आपल्यामध्ये ते टाकलेलं आहे. आता हा व्हिडिओ बनवत असताना सुद्धा मला फिअर ऑफ मिसिंग आउटच आहे. म्हणजे मला असं वाटतं की अरे मी गप्पा मारतोय, मी बोलतोय, बराच वेळ झाला की काय. सो मी इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग बघत असताना मला समोर दिसतं आहे की 3 मिनटं 21 सेकंद झाली, 22 सेकंद झाली. अरे बापरे, मग ते काय आयडिया वापरायची, काय टेक्निक वापरायचं, आणि तो व्हिडिओ 2च मिनटात सांगायचं, 3च मिनटात सांगायचं. म्हणजे दिलखुलास मोकळेपणाने गप्पा मारायच्या नाही. जे आहे ते 2च मिनटात सांगता आलं तर लोक बघणार नाही, तर लोक आपला व्हिडिओ बघणार पण नाही. तर काय प्रकार आहे, आय डोंट नो हा काय प्रकार आहे. बट महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामधली अशी आहे, जरा 1च मिनटं द्या मंडळी मला. ओके, सॉरी, एक चेंज करायचा होता. सो हा काय प्रकार आहे, सगळं जर आपल्याला 2 मिनटात नाही मिळालं तर त्याची काही व्हॅल्यू नाही आहे. पटकन सगळं झालं पाहिजे, आपल्याला काही फारसं ऐकायचं नाही आहे. 15-20 मिनटाचा व्हिडिओ कोण ऐकेल वगैरे, ही मनाला लागली आहे ना, सवय लागली ना. मग ह्या गोष्टी आपल्यामध्ये ह्या बिझनेसमॅन लोकांनी, ह्या मीडियानी, ह्या सगळ्या जे देश चालवतात ना, जग चालवत आहेत ना, आज मोठ्या प्रमाणावर व्यापार चालला आहे, बिझनेस चाललेला आहे, आणि जे काही घाण चालली आहे सगळी, ह्या लोकांनी आपल्यामध्ये हा नालायक विचार इम्प्लांट केलेला आहे. तुम्ही मागे 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 हळूहळू मागे जाऊन बघा, कुठून त्याची सुरुवात झाली आहे. 10-20 वर्षांपासून, 10-20 वर्ष आधीपासून त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण सगळ्यात पहिले ऐकलं असेल की अरे मॅगी नूडल, 2 मिनिट्स मॅगी नूडल.
2 मिनटात नाश्ता तयार होतो आहे. मग आपण हळूहळू त्या ह्याच्यामध्ये शिरलो. इन्स्टंट मसाले आले, जस्ट भाजीमध्ये फोडणीला टाकायचे आणि पटकन भाजी तयार होणार. त्याच्यानंतर त्या काळामध्ये ज्यावेळेस 2 मिनिट्स मॅगी नूडल किंवा हे इन्स्टंट मसाले होते, त्या काळामध्ये इतका आपल्या सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती. त्यामुळे सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजीमध्ये इन्स्टंट इफेक्ट्स आलेले नव्हते. सो त्या काळात जरी यूट्यूब असेल तरी मोठे मोठे व्हिडिओज बनत होते, कारण सोशल मीडियामध्ये किंवा ह्या मीडियामध्ये ह्या क्षेत्रामध्ये इन्स्टंट काही व्हावं अशी काही सोय नव्हती. त्यामुळे लोक अगदी मस्त 1-1 तासाचे व्हिडिओज बघायचे, एन्जॉय करायचे. एखादा माहितीपर व्हिडिओ असेल तर पूर्वी तर मी बघायचो की अरे हा 1 तासाचा 1.5 तासाचा जर व्हिडिओ असेल माहितीपर, तर ह्यामध्ये खूप छान माहिती असेल आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल असं मला वाटायचं. आणि आता हल्ली काय झालेलं आहे, पटकन एखादा व्हिडिओ बघायचा, काहीतरी इन्फॉर्मेशन हवी असेल यूट्यूबवर सर्च करायचं, यूट्यूबवर त्याचे रील्स का काय असतात ते शॉर्ट्स येतात, मग त्याच्यातनं पटकन 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 दाखवलेलं असतं. मजा नाही काही, म्हणजे सवय लागली आहे मनाला ती. सो जेव्हा मागे जाऊन मी ह्या गोष्टीचा विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा इम्प्लांट केलेला जो सोशल मीडिया किंवा हे जे बिझनेसमॅन लोक आहेत हे जे इम्प्लांट करत आहेत, फार भयंकर खतरनाक प्लॅनिंग आहे यांचं. लोकांना मेंटली हॅरॅस्ड करून टाकायचं, डिप्रेस्ड करून टाकायचं, आपल्या काबूत घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला हवं तसं वळवायचं लोकांना. हा खूप मोठा ट्रॅप आहे सोशल मीडियाकडनं झालेला. किंवा आय डोंट से की सोशल मीडिया, आय से टेक्नॉलॉजी. म्हणजे ही जी काही आपल्या मोबाईलवर कॅमेराज आले, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग्स करणं सहज सोपं झालं. म्हणजे हे जे काही क्षेत्र आहे याला काय म्हणायचं टेक्निकली आय डोंट नो, पण मी याला सोशल मीडिया म्हणतो आहे. मे बी माझं वर्डिंग चुकीचं असेल, पण मला असं म्हणायचं आहे की ह्या ज्या सोयी तुमच्यासमोर आणल्या जात आहेत, मग फेसबुक थ्रू असेल किंवा यूट्यूब थ्रू असेल किंवा अन्य काही माध्यम असतील, प्लॅटफॉर्म्स असतील, व्यक्त होण्याची जी प्लॅटफॉर्म्स असतील, त्यातनं तुमच्यासमोर जे काही आणलं जातं आहे, रील्स बनवले जात आहेत इंस्टाग्रामवर. आता मी ह्या सगळ्या ब्रँड्सची नावं घेतली, हे कशाच्या अंडर काम करतात, कुठल्या टेक्नॉलॉजीच्या अंडर काम करतात. मीडियाच आपण याला म्हणू शकतो की हा जो प्लॅटफॉर्म आहे हा जनसामान्यांपर्यंत येऊन पोचलेला आहे. आणि मग मला माझ्या मनाला लागली ती सवय. ती कुठपासून सुरू झाली मला आठवतं आहे. पूर्वी नुसतं व्हॉट्सॲप होतं, मग त्या व्हॉट्सॲपवर अजून 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 बदल होत 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 स्टेटस नावाचा प्रकार त्या व्हॉट्सॲपवर टाकला की नवीन अपडेट आला व्हॉट्सॲपवर की स्टेटस ठेवायचं. आता ह्या स्टेटसमध्ये तुम्ही जे काही ठेवून द्याल, तुमचा फोटो ठेवाल, काय वाटेल ते ठेवा. मग विषय असा आला की ह्या स्टेटसला जोपर्यंत तुम्ही चेंज करत नाही तोपर्यंत हे स्टेटस असंच राहणार. दिस इज हाऊ इट गोज. मग नंतर थोड्या काळानंतर अशी मस्त त्यांनी चेंज करून टाकला, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप केली की तुमचं स्टेटस 24 आवर्सच राहील आणि नंतर मग ते ऑटोमॅटिकली बाय द व्हॉट्सॲप, थ्रू द व्हॉट्सॲप ते डिसअपिअर होऊन जाईल. च्या मायला ह्या व्हॉट्सॲपवाल्यांच्या आणि ह्या असल्या मीडिया टेक्नॉलॉजीवाल्यांच्या नानाची टांग. केवढा मोठा ट्रॅप आणि केवढा मोठा गेम हे लोक करत आहेत समजत नाही आहे. जनमानसात किंवा सामान्य लोकांना नाही समजत आहे. किती मोठं प्लॅनिंग आहे, किती मोठा ट्रॅप आहे हा. हे पुढे जाऊन कळणार आहे. येत्यानंतरची जे 10 वर्षानंतरची जी पिढी असणार आहे ना, म्हणजे जी आत्ता आहे, आणि ह्या लहान मुलं जेव्हा 10 वर्षांनी अजून 19-20 वर्षाची होतील, ती न मी तुम्हाला सांगतो ती हँडिकॅप होणार आहेत. भंकस लोक आहेत ही. एवढा मोठा हा बिझनेस ट्रॅप आहे का, भयानक आहे सारा. सो नंतर स्टेटस आले ते तेवढ्या ह्याच्यामध्ये, त्या पॉईंटमध्ये 24 तासात स्टेटस डिसअपिअर होणार. मला पहिल्यांदा आवडलं नाही. म्हटलं की हे काय फालतूपण आहे, माझं स्टेटस 24 तासाने डिसअपिअर. पूर्वी मला स्वातंत्र्य होतं, मला पाहिजे तितका काय मी स्टेटस ठेवायचो, मग मी ते डिलीट करायचो.
आता व्हॉट्सॲपने ते स्वातंत्र्य काढून घेतलं आणि आता ते 24 तासावर लिमिटेड केलं. आणि यू हॅव नो ऑप्शन, तुमचं ते जाणारच स्टेटस. मग ह्याचा परिणाम पुढे जाऊन काय झाला लोकांवर? 24 तासांनी लोक परत नवीन स्टेटस काय ठेवायचं ह्याचा विचार करायला लागले. मग तुम्ही तेच करत बसणार का? तोच विचार करणार 24 तासांनी मी स्टेटस काय ठेवू, मी ह्याचा फोटो काढला. मध्ये राज ठाकरेंचं एक छान हे आलं होतं, ते म्हणजे रीलवरच होतं ते सुद्धा, बट तो एक छोटासा कॅप्चर्ड केलेला रील होतं. त्याच्यात राज ठाकरे म्हणतात मी जेवायला जातो लोकांबरोबर. काय हल्ली झालं आहे मला कळत नाही. सगळं जेवण वगैरे आलं की म्हणतात थांब एक फोटो दे. काय करायचं त्या फोटोचं? राज ठाकरे त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या विचारतात काय करायचं त्या फोटोचं? ते इंटरव्ह्यू घेणारी त्या ज्या ताई होत्या त्या म्हणाल्या की काही नाही, सोशल मीडियावर अपलोड करायचं. आणि मग राज ठाकरे म्हणतात की काय म्हणजे याला काय अर्थ आहे? म्हणजे तुम्ही तुमची सत्सद विवेकबुद्धी, सुसंस्कृतपणा तुम्ही सगळं हळूहळू गमवत नाही चाललात तुम्ही. तुमच्या नकळत तो तुमच्याकडनं काढून घेतला जातोय. इतका मोठा हा कमर्शियल ट्रॅप आहे फोमो. आई शपथ सांगतो, सांभाळून राहा, वाचून राहा. मग सतत काही ना काहीतरी त्या स्टेटसवर ठेवत राहायचं. हा आज हे स्टेटस, मग उद्या ते, मग परवा ते. मग तिथे खाली तुम्हाला ना त्याचा एक डोळा दाखवला आहे आणि त्या डोळ्यावर सतत 25 व्ह्यूज, 30 व्ह्यूज, 50 व्ह्यूज. अरे तुमची वाट लावत आहेत, बर्बाद करतायत तुम्हाला सारे लोक. बिझनेसमॅन ट्रॅप. आणि हा जागतिक ट्रॅप आहे. हा कोणी एक माणूस करत नाही, हा मोठा जगाचा ट्रॅप आहे. सो मी काल स्टेटस ठेवलं होतं, 50 लोकांनी पाहिलं. मग एखादा म्हणेल माझे 20च लोकांनी पाहिलं. मग 20चे मी 50 कसे करू? मग मी काय करू त्याच्यासाठी? मग हे 2 मिनिटाचे 3 मिनिटाचे रील्स, ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की सगळं मला हवं आहे ते ह्या 2 मिनिटातच हवं आहे. माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला जे समजलं पाहिजे ना, ते 2 मिनिटातच समजलं पाहिजे. ही एका बाजूला तुम्हाला सवय लावली आहे, सवय लागते आणि हळूहळू तुमच्या नकळत लागते. कारण तुम्हाला अरे नवीन फीचर आलं का, काय आहे 24 आवर्स व्हॉट्सॲप स्टेटस डिसअपियर. ओ माय गॉड. मग आता काय करायचं? ठीक आहे, 24 आवर्स नंतर नवीन स्टेटस. मग त्या स्टेटसला सुद्धा 1, 2, 3, 4,000 किती पण तुम्ही स्टेटस ठेवू शकता. म्हणजे एक ॲट अ टाईम तुम्ही किती अपलोड करू शकता. पण 24 तासाने ते अपलोड केलेले सगळे त्याच्या हिशोबातल्या 24 तासाने ते डिसअपियर होणार. सोशल मीडियावर रील बघायचं आहे, 30 सेकंदात पूर्ण होणार. तुम्हाला कुठली माहिती हवी आहे, 20 सेकंदात मिळणार. हे रील पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा माझा प्रश्न पडला होता की चायला इथं शिवाय देता येत नाही मला, त्या 20 सेकंदात बोलू काय सांगू मी? पण नंतर लोकांनी त्या 20 सेकंदात काय करता येऊ शकतं ह्याच्यासाठी मेहनत घेऊन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. मग ॲप आले त्याच्यासाठी की हे असं कट शॉट करा, असे पेस्ट करा, हे करा, एडिटिंग करा आणि 3 मिनिटात, 2 मिनिटात, 1 मिनिटात ते बसवा तुमचं जे काय आहे ते रील. व्हेरी फेमस. एखाद्या गोष्टीची ॲड करायची आहे 30 सेकंदात. 30 सेकंदात टी व्हीवर पूर्वी ॲड होती ती कॉन्सेप्ट वेगळी आहे. ही कॉन्सेप्ट नाही आहे. तुमच्या हातात दिलेलं एक खेळणं जे आहे ना, ते बाजारू खेळणं, ती 30 सेकंदाची 30 सेकंदात ॲड करण्यामागे वेगळे हिशोब होते, वेगळे विचार होते. ते तुमच्यासमोर नव्हतं, तुमच्यासाठी नव्हतं ते. त्याच्या मागचा विचार हे काही लोक सांगतात, ज्या टेक्नॉलॉजीवाले किंवा अभ्यास करणारे, की सायकोलॉजिकली तुम्ही एखाद्या विषयावर 30 सेकंदच खिळून राहू शकता आणि 30 सेकंदातच तुम्हाला काहीतरी अरे ते ॲडव्हर्टायझिंग करणारी लोक आहेत, त्यांच्यासाठी ते ठीक आहे. तुमचं काय आहे? तुम्हाला ती नॅचरली सवय लागलेली आहे. तुम्ही टी व्हीवर फक्त ॲडव्हर्टाईज बघायचात का? नाही. तुमच्या अख्ख्या त्या मूवीमध्ये, अख्ख्या त्या सिरियलमध्ये ती 2-4 मिनटाची, 10 मिनटाची, 30-30 सेकंदाच्या 15 ॲड, 5 ॲड, 10 ॲड अशा लागायच्या, ज्याच्यात तुमचं काही घेणं देणं नव्हतं. तिथपर्यंत ते एक वेळेस ठीक होतं.
बट आता प्रत्येकजण स्वतःला रिप्रेझेंट करतोय, स्वतःला प्रेझेंट करतोय आणि तो 30 सेकंदात करतोय आणि तो 2 मिनिटात करतोय. मला मिळणारी माहिती 2 मिनिटात मिळते. याचा बॅक ऑफ द माइंड माझ्यावर होणारा परिणाम हा आहे की मला आता असं वाटतंय की 2 मिनिटाच्या पुढे जर एखादी गोष्ट गेली ना तर माझा वेळ वाया जातोय. माझा व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही जर पूर्ण बघत असाल तर थँक्यू सो मच की तुम्ही 15 मिनटं झाली माझा व्हिडिओ बघताय. पण 2 मिनिटाच्या पुढे जर एखादा व्हिडिओ गेला ना तर लोकांना असं वाटायला लागतं की अरे माझा वेळ वाया जातोय. 15-20 मिनटं मी कुठे, 15-20 मिनटं ही खूप मोठी गोष्ट वाटायला लागली आहे. दिस इज व्हॉट द बिझनेस ट्रॅप वॉन्ट्स. त्यांना ते तुमच्या मनाला सवय लावलेली आहे त्यांनी आता की हे सगळं तेवढ्या वेळातच झालं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी त्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्या, ते ॲप डेव्हलप झाले, ते अजून काय डेव्हलप झालं. मग तुम्ही एडिट करा, मग तुम्ही ते ॲप डाउनलोड करा, त्याचा वापर करा. एक त्याला पॅरलल बिझनेस सुरू झाले. आता तुम्ही म्हणाल की ओके, ऑन द अदर हँड टेक्नॉलॉजी वाईज इट इज व्हेरी गुड की 30 सेकंदात मला एखादी गोष्ट पटकन कळते काय आहे. आय डोंट नीड टू सी द होल स्टोरी. बट येस, इवन इफ दिस इज ट्रू, द स्टोरी बिहाइंड इज तुमचं माइंड आहे ना कमजोर झालेलं आहे, खराब झालं आहे, म्हणजे कचरा डब्बा झालेला आहे माइंड. उद्या मला एखादी गोष्ट जर हासिल करायची असेल ना आणि गेले 1 महिना मी त्याच्यासाठी प्रयत्न करतोय ना, मी फ्रस्ट्रेट होईन, मी इरिटेट होईन. रेस्टलेसनेस माझ्यामध्ये निर्माण होईल. म्हणजे माझ्यामध्ये इन द सेन्स असे मी तुम्हाला सगळ्यांना रिप्रेझेंट करतोय, तुमच्या सगळ्यांच्या वतीने बोलतोय की मी रेस्टलेस होईन. कारण मला असं वाटतं 1 महिना म्हणजे भरपूर यार, टू मच टाईम आय एम कन्झ्युमिंग. अरे चायला असं नाही आहे. करिअर एका रात्रीतली गोष्ट नाही आहे. करिअर, अरे माझ्या आयुष्यातली हा वेळ वाया चाललेला आहे. तुम्ही बघा या तरुण मुलांकडे हल्ली, पार मी तुम्हाला गॅरंटी देतो, हे जर असंच चालू राहिलं ना तर ही तरुण मुलं 100% सायकायट्रिक काय म्हणतात ना ट्रॅपमध्ये, म्हणजे ते त्यांच्यामध्ये ना सायकोलॉजिकली काही चांगलं राहणारच नाही. सगळं त्यांना असं वाटेल की अरे ये नहीं हो रहा है मेरे लाईफ में, वो नहीं हो रहा है मेरे लाईफ में. पटापट सगळे चेंजेस हवेत. बरं, हे चेंजेस बाकी ठिकाणी पण आले ना. 5 दिवसाची ती मॅच कोण बघत बसेल, त्याला काय म्हणायचं त्या मॅचला 5 दिवसाची चालेल, टेस्ट मॅच. मग 1 डे आली, 50 ओव्हरची आली, मग 20-20 आली. आता माझ्या मते ना गल्लीतल्या मुलांसारखे हे कदाचित ना 2-4 ओव्हरची मॅच पण करतील, काय देव जाणे. म्हणजे एका बाजूला हे सगळं चांगलं असलं ना तरी एका बाजूला ना तुमच्या हातातनं वेळ निसटून चाललेला आहे, तुमच्या हातातनं संधी निसटून चाललेल्या आहेत आणि तुमच्या हातातनं आयुष्यच निसटून चाललेलं आहे. ही भावना आपलं मनच तयार करत जातं ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून. म्हणजे कारण आपण सतत आजूबाजूला अवतीभोवती सगळीकडे तेच बघतोय. तुम्ही कुठे घरातनं, तो ट्रॅप आहे, तुम्ही खुर्चीवरनं उठूच नका. बरबाद करून टाकू आम्ही तुम्हाला, तुम्ही खुर्चीवरनं उठूच नका. तुम्हाला काय पाहिजे ते बसल्या खुर्चीवर. तुम्हाला काय मागवायचं असेल ऑनलाईन मागवा. आज शेवटचा दिवस आहे, उद्या डील कॅन्सल, परवा अजून काहीतरी डील येणार, परवा अजून काहीतरी ऑफर येणार, ऑनलाईन सगळं. आणि अजून काय भलतं माणसाची क्रिएटिव्हिटी, माणसाचं माणूस पण ह्यामध्ये नष्ट व्हायला लागलेलं आहे. आय गेटिंग माय पॉईंट. मी ज्या तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, माणसाचं माणूस पण ह्याच्यामध्ये नष्ट व्हायला लागलेलं आहे. काय करणार? इट इज डॅम अ बिग ट्रॅप. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, ही इथून जन्माला आली. आणि चला काही वेळेस पूर्वीच्या काळामध्ये ही नॅचरल असेल की माझ्याकडनं काही संधी निसटून तर नाही जाणार, पण आज फिअर ऑफ मिसिंग आउट हे इम्प्लांटेड आहे. हे इम्प्लांट केलेलं आहे तुमच्यामध्ये, ते घुसडलेलं आहे. आणि मग जसं तुम्ही ह्या सायकोलॉजिकल ट्रॅपमध्ये अडकत जाल, तेव्हा एक काळ असा येणार आहे की तुमचा सगळा कंट्रोल माझ्या हातामध्ये आहे. मी तुम्हाला अशा पद्धतीने वळवतोय, तुमचं आयुष्य हलवतोय किंवा तुमचं आयुष्य मी चेंज करतोय अशा पद्धतीने की तुम्हाला कळत पण नाही की तुमचं आयुष्य मी कंट्रोल करतोय. असा प्रकार आहे हा सगळा सोशल मीडिया आणि ट्रॅप.
सो हे सगळं माझ्या लक्षात आलं आणि मला असं वाटलं की ह्याच्यावर मला कळकळीने बोलायचं आहे. आणि माफ करा मंडळी, तुम्ही अजूनही माझा व्हिडिओ ऐकत असाल तर तुम्हाला हॅट्स ऑफ आहे, सॅल्यूट आहे. 20 मिनटं होऊन गेली चायला. अजूनही माझा व्हिडिओ जर तुम्ही ऐकत असाल, काय बोलणार हो तुम्ही, मी तो पॉईंटच विसरून गेलो. तर ग्रेट आहे की तुम्ही माझा व्हिडिओ अजूनही बघताय. 20 मिनटं झाली. तर सांगण्याचा माझा मुद्दा हाच होता ह्या 20 मिनटांमध्ये, की हा आहे फिअर ऑफ मिसिंग आउटचा ट्रॅप, ज्याच्यामध्ये आपण हळूहळू अडकत चाललेलो आहोत. बरं, होतं असं की अनुकरण आपण करायला लागतो. ह्याने केलं, जो उठतोय तो करतोय म्हटल्यानंतर कुठेतरी आपली माणूस म्हणून वृत्ती जागृत होते ना, आणि आपल्याला वाटतं चला मी पण करणार, मी पण एक काहीतरी छोटंसं रील बनवतो. मग ते ठुमक चलती का काय ते गाणे, त्याच्यावर सगळे टॉवेल घेऊन नाचतात. त्याच्या आईला काय त्याच्या मारी अर्थ नाही. मग तुमच्या मनाला असं वाटतं की ही करमणूक आहे, हे बरं वाटतं, हे जर बघितलं की जरा मनातले विचार नाहीसे होतात. पण तुमच्या मनाला ही करमणूक बघितल्याशिवाय चैनच पडणार नाही. असं तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडिक्ट केलेलं आहे, तुम्हाला असं त्याच्यामध्ये गुंफलेलं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये ना काय म्हणतात ना त्याला, जखडून टाकलेलं आहे. मग आपणही घरामध्ये ते करून बघणार. चामारी नाही, मी हा माझा व्हिडिओ आहे, मी डायरेक्टली शिवाय देत नाही. पुढच्या वेळेस शिव्या पण देणार, तिच्या आईला काय पण होऊ दे, बिंदास बोलणार. तर हे माझ्या अचानक लक्षात आलं त्या दिवशी व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरनं का कशावरनं तरी काहीतरी प्रसंग घडला आणि माझ्या लक्षात आलं. आणि म्हटलं की आपण आता ह्यावर एखादा व्हिडिओ बनवूया. ठीक आहे मंडळी, चला, मला जे बोलायचं होतं कदाचित याचा तुम्ही जर म्हणालात तर मी ह्याचा पार्ट 2 वगैरे पण करीन. आणि प्लीज मला ते काही सांगू नका, प्लीज माझी विनंती आहे की बाबा टेक्नॉलॉजीचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहे किंवा त्याची चांगली बाजू पण आहे. असते बाबा, प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट दोन्ही बाजू असते. मी यातला धोका मांडणारा व्हिडिओ बनवला आहे, चांगली बाजू आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या मते. सो तुमचं सगळ्यांचं निरोप घेतो. थँक्यू सो मच. 22 मिनटं जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर सत्कार करायला हवा तुमचा. थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच. अँड आय एम ग्लॅड इफ यू हॅव सीन दिस व्हिडिओ. जे मला कमेंट करा त्या मी जिथे कुठे पोस्ट करीन तिथे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून. हॅट्स ऑफ पूर्ण व्हिडिओ बघणाऱ्यांना. बाय.